यानंतर बघूया इतरही काही बातम्या। न्यूज 18 लोकमत हे नेहमी समाजातील समस्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ राहिले। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून दुष्काळातल्या शेतकऱ्यांची आणि त्यांच्या गायीगुरांची होणारी वाताहत काही दिवसांपूर्वीच मला विकू नका या खास रिपोर्टमधून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली होती। आणि याच आनंदाची गोष्ट आहे म्हणजे दुष्काळामध्ये भरडल्या गेलेल्या बडे कुटुंबियांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातून अनेक हात आलेत। पाहूया या दानशूर हातांच्या मदतीची गाथा। मला म्हणजे माहितीच नव्हतं एवढ्या दिवसापासून, पण आता पप्पाने आज सांगितलं की बैल न्यायचे म्हणून। आता याच्याशिवाय तर मी तर आता जेवण पण करता राहणार नाही। हे लई छान होता। परिस्थितीच नाही आता त्यांना हे करायची। अजून 4-5 महिने जायचे। लहानपणापासून याला खूप जीव लावून मोठं केलंय। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून दुष्काळाच्या चक्रव्यूहात फसलेल्या या कुटुंबाचे अश्रू अवघ्या महाराष्ट्रानं पाहिले आणि बळीराजाच्या मदतीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदतीचा ओघ सुरू झाला। लेकरांप्रमाणे वाढवलेली जनावरं दुष्काळामुळे विकावी लागत होती। नवनाथ बडे यांच्या कुटुंबाची होणारी ही वाताहत पाहिली आणि मदतीचे अनेक हात त्यांच्यासाठी पुढे सरसावले। त्यापैकीच एक आहेत पुण्याचे जयप्रकाश निमन। तुमच्या माध्यमातून आम्ही 3 दिवसातच मला वाटतं यांच्यापर्यंत पोहोचलो आणि नंतर चॅनल पाहत असताना माझी मुलगी शेजारी होती, माझ्या पाहत होती ती, तर ती रडायला लागली। ॲक्च्युली मलाही थोडंसं वाईट वाटलं। मग तिच्याकडे ती थोडी लहान मुलात माझी मुलगी 10वीत आहे, थोडंसं तिने ते पैसे गोळा केले होते। पहिली पिशवी तिने आणून दिली की त्या मुलीला द्या, कारण तुमच्या चॅनलमध्ये ही मुलगी रडत तिने पाहिलं ते जी बाईट तुम्ही दाखवली। शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं दुःख काय की मुलीचं लग्न आणि संपूर्ण परिवार हाच विषय असतो ना। रडू नको साक्षी आता। म्हणून मग मी पहिला निर्णय असा घेतला की तिला लागणारा आपलं कुटुंबातर्फे माझ्यातर्फे पहिली मदत ती केली। मदत प्रत्येक करत नसतात, जे मदत असेच करतात। ही जी मदत झाली त्यांची, जे माणसाला तर कोणी देतं, पण जे मुख्य चित्रपाल जाणीन त्यांचं आयुष्य 10 वर्षांनी वाढतं सर, 10 वर्ष। आणि मी खूप आनंदी आहे सर। जयप्रकाश यांच्यासह पुण्यातील काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवा मंत्री आणि त्यांचे सहकारी संजय बिहाणी, बाळासाहेब मारणे, संजय बालगुडे, महेश सोमाणी, किरण शहा या मित्रांनी नवनाथ यांच्या जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्या पाण्याची सोय केली आहे। मी स्वतः शेतकरी आहे, त्यामुळे जेव्हा IBN लोकमतने बातमी दाखवली तेव्हा मी अगदी खरं सांगतो की आमच्या डोळ्यात पाणी आलं आणि मी रडलो घरात। आत्ता पण माझ्या डोळ्यात पाणी येईल। त्यामुळं प्रामाणिकपणे सांगतो की आम्हाला खूप वाईट वाटलं आणि अशी परिस्थिती शेतकऱ्याची जर असेल तर आपलं एक कर्तव्य आहे की काहीतरी शेतकऱ्यांना आपण मदत केली पाहिजे, ही भावना आधी आमच्या मनामध्ये आली। न्यूज 18 लोकमतचे मी विशेष आभार मानू इच्छितो की एक शेतकऱ्यांची परिस्थिती, सत्य परिस्थिती नागरिकांच्या समोर आणली आणि एक चांगलं काम करण्याची संधी आम्हाला दिली। औरंगाबाद येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं आमदार सतीश चव्हाण यांनी नवनाथ बडेंची कन्या साक्षी हिच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतलाय, तर पैठणचे आमदार संदीप भुमरे यांनीही त्यांना मदत देऊ केली आहे। आम्हाला मदत आल्यामुळे आता आमचे बैल विकायचे नाही, त्यामुळे आम्हाला आनंद होतोय। बरं, काय पिल्लू तुझं पिल्लू म्हणते तू सर्जाला? हो। तर वापस आल्यावर काय वाटलं तुला? आनंद झाला। आता म्हणजे त्या दिवशी चालले होते तेव्हा दुःख झालं होतं, पण आता आनंद झालाय। आता काय, आता चांगलं वाटतं। आज त्यांना, आज आम्ही काहीच हे केलं नाही, आज तुमच्यासारख्याने त्यांना हे दिलं, तर त्याच्यातच आभारी आहे। मदतीच्या हातांचा असा ओघ सुरू झाल्यामुळे बडे कुटुंबियांचे डोळे आनंदाने भरून गेले आहेत। मात्र नवनाथ यांच्यासारखीच बळीराजाची असंख्य कुटुंब अजूनही मदतीच्या हातांच्या प्रतीक्षेत आहेत। गरज आहे ते फक्त आपण आपला हात पुढे करण्याची। सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद।